नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकाच दिवशी आलेलं आहे. नारळी पौर्णिमेचा मुहूर्त राहुकाळ औक्षणाच्या ताटात कोणत्या वस्तू असाव्यात, भावाला औक्षण करताना दिव्यात कोणत्या वस्तू टाकाव्यात याबद्दल माहिती. रक्षाबंधन 28 ऑगस्टला आहे. 27 ऑगस्टला भद्रा काळ आहे, म्हणून 28 तारखेला रक्षाबंधन साजरं करावं. पौर्णिमा 27 ऑगस्टला सकाळी 9:09 सुरू होते आणि 28 तारखेला सकाळी 9:49 संपणार आहे. राहू काळ शुक्रवारी सकाळी 10:30 सुरू होतो आणि दुपारी 12 वाजता संपणार आहे, म्हणजेच दीड तासाचा राहू काळ आहे. राहू काळात शुभ कार्य करू नये किंवा शुभ कार्य केलं जात नाही. तुमच्याकडे राहू काळ पाळत नसतील तर तुम्ही भावाला राखी बांधली तरीही चालतं. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार करावं. आपल्या भावाला औक्षण करताना औक्षणाच्या ताटात सुपारी, नाणं, सोन्याचा दागिना, कुंकू, अक्षदा असाव्यात. एखादा गोड पदार्थ असावा. काही ठिकाणी कापूस पण औक्षणाच्या ताटात ठेवला जातो किंवा ठेवत असतात. कापूस तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. भावाचं औक्षण करताना तेलाचा दिवा लावावा. त्या दिव्यात चिमूटभर हळद आणि लवंग नक्की टाकावं. आपल्या भावाच्या आयुष्यात जी नकारात्मकता असेल ती निघून जावी आणि सकारात्मकता त्याच्या आयुष्यात यावी किंवा त्याच्या आयुष्यात राहावी यासाठी या 2 वस्तू दिव्यामध्ये आवर्जून टाका. भावाने औक्षणाच्या वेळी डोक्यावर टोपी घालावी. सर्वोत्तम शुभ मुहूर्त सकाळी म्हणजेच पहाटे 5:57 सुरू होतो आणि सकाळी 9:48 तो आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:14 तर दुपारी 1:05 आहे. सकाळी तुम्हाला राखी बांधणं शक्य नसेल तर यावेळी तुम्ही आपल्या भावाला राखी बांधली तरीही चालतं. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.